स्वागत आहे तुमचं आपल्या कथेमध्ये. रुद्राय आणि पायल दोघंही कारण्याआधी एका दुकानात येतात, जिथे रुद्राय पायलसाठी चॉकलेट्स खरेदी करतो. पण पायलचा मूड अजूनही फारसा ठीक नव्हता. रुद्राय तिच्या खांद्यावर हात ठेवतो. आता पुढे. रुद्राय म्हणतो, काय झालं? रोहनच्या बोलण्यामुळे अपसेट झाली आहेस का? पायल म्हणते, नाही भाऊ. रुद्राय तिला परत म्हणतो, एवढा विचार करू नकोस, मी त्याला समजावून सांगेल. तर पायल म्हणते, काय बोलणार आहेस तू दादाशी? भाऊ, तुला माहिती आहे ना, तुझ्या लग्नानंतर भाऊ मला कुठेही एकटीला जाऊ देत नाहीत. अगदी हॉस्पिटललाही माझ्यासोबत येतो आणि माझ्यासोबतच परत येतो. कळत नाही त्याला काय झालंय. रुद्राय म्हणतो, कदाचित तो तुझ्याबद्दल जास्त काळजी करत आहे. आणि काही नाही, तू काळजी करू नकोस. थोड्या वेळानंतर तो म्हणतो, एक गोष्ट विचारू? पायल त्याच्याकडे पाहत म्हणते, हो विचार. ईश्वरीशी काही बोलणं झालं तुझं? पायल म्हणते, नाही. का? काय झालं? रुद्राय म्हणतो, नाही, काही नाही, सहजच विचारलं. पायल त्याला म्हणते, ईश्वरीचा फोन आला नाही तर तूच तिला फोन कर ना, किंवा भेटायलाच जाऊन ये. रुद्राय शांतपणे म्हणतो, ती काय विचार करेल? फक्त तिची काळजी वाटत होती आणि माझ्याकडे तिचा पत्ताही नाही आहे. पायल म्हणते, सिहोर इथून फार दूर नाही, पत्ता मी देते तुला. आणि विचार करण्याची गोष्ट राहिली तर ती तुझी पत्नी आहे, तिची काळजी करण्याचा हक्क तुला आहेस ना? रुद्राय म्हणतो, माहिती आहे मला सिहोर दूर नाही, पण पायल त्याला म्हणते, जेव्हा तुला तिला भेटायचं आहे तेव्हा जाऊन ये. आणि तसंही त्या घरात कबीर आणि काकांशिवाय तिची कुणालाच फारशी पर्वा नाही. ते दोघेही घरात कमीच असतात. रुद्राय विचार करत म्हणतो, खरंच जाऊ का? नाही, हे योग्य नाही वाटत. पायल म्हणते, भाऊ, योग्यच आहे. पायलच्या समजावण्यामुळे रुद्राय ईश्वरीला भेटायला जाण्याचा निर्णय घेतो आणि पायल त्याला ईश्वरीच्या काकांच्या घराचा पत्ता देते. पायल त्याला म्हणते, आता मला घरी सोड, मग तू जा, कारण 11 वाजायला आलेत. रुद्राय म्हणतो, चल. पायल म्हणते, भाऊ, तू कधीपासून एवढा विचार करायला लागलात? आधी तर मनात आलं ते करायचा, आणि राग आला की मग काही विचारायचीच गरज नसायची. रुद्राय तिच्याकडे पाहत हसत म्हणतो, ज्या दिवशी तुझ्या मैत्रिणीशी लग्न केलं त्या दिवसापासून. लग्नानंतर माणूस मनासारखं काही करू शकत नाही. इतकं बोलून रुद्राय हसू लागतो. काही वेळाने तो पायलला घरी सोडतो आणि स्वतः सिहोरकडे निघतो. साधारण 11-11:30च्या सुमारास रुद्राय ईश्वरीच्या काकांच्या घरी पोहोचतो. तो कार थोडी दूरच पार्क करतो. रुद्राय घराबाहेर येतो आणि मागच्या बाजूने पाईपवर चढून वर जाण्याचा विचार करतो. तो आपल्या जॅकेटची जीप उघडतो आणि काही क्षणातच बाल्कनीत चढून पोहोचतो. पायल 1-2 वेळा इथे आली असल्यामुळे अंदाजानेच ती रुद्रायला खोली कोणती आहे ते सांगते आणि रुद्राय तिथे येतो. ईश्वरी त्याच्या समोरच होती. ती बाल्कनीत बसल्या बसल्याच झोपून गेली होती आणि तिच्याजवळ शॉलही नव्हती. रुद्राय तिला पाहतो. ती आजारी असल्यासारखी दिसत होती. रुद्राय तिच्याजवळ येतो. रुद्राय तिच्या गालावर हलकं थोपटत, ईश्वरी, उठ. रुद्रायचा आवाज ऐकताच ईश्वरीची झोप उघडते. रुद्राय तिला हळूच उभं करतो, पण ईश्वरी अजूनही अर्धवट झोपेत होती आणि तिला हलकासा तापही होता. रुद्राय तिला ओरडत म्हणतो, तू वेडी झाली आहेस का? एवढ्या थंडीत इथे शॉल आणि स्वेटरशिवाय बसून झोपली होतीस? रुद्राय तिला रागावत होता आणि ईश्वरी मात्र शांतपणे त्याचं बोलणं ऐकत उभी होती. अचानक ईश्वरी त्याच्या जवळ येते आणि त्याला मिठी मारते. ईश्वरीच्या त्या अचानक मिठीमुळे रुद्रायच्या हृदयाचे ठोके वाढतात, तर दुसरीकडे तो पूर्णपणे स्तब्ध होऊन जातो. त्याच्या तोंडातून शब्दच बाहेर पडत नाही. ईश्वरी मात्र डोळे मिटून उभी असते. ईश्वरीने त्याला त्याच्या जॅकेटच्या आतून घट्ट पकडलं होतं आणि रुद्रायने जॅकेटची जीप उघडी ठेवली असल्यामुळे तो स्वतःचं जॅकेट काढून ईश्वरीला त्यात अलगद झाकतो. जॅकेटची ऊब मिळताच ईश्वरीची पकड रुद्रायवर आणखी घट्ट होते आणि रुद्रायही तिला अलगद मिठीत घेतो. त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा उमटते. रुद्राय डोळे मिटून त्या क्षणाला अनुभवत होता. काही वेळानंतर तो ईश्वरीचे हात अलगद आपल्या पाठीवरून दूर करतो आणि तिला उचलून खोलीत घेऊन येतो. रुद्राय तिला बेडवर अलगद झोपवतो आणि तिच्यावर ब्लँकेट पांघरतो. तो तिथेच तिच्याजवळ बसून राहतो. बराच वेळ रुद्राय तसाच बसून राहतो. रात्री 2 वाजल्यानंतर तो तिथून निघायचा विचार करतो. रुद्राय आपल्या जॅकेटकडे पाहतो, जे अजूनही ईश्वरीने घट्ट पकडून ठेवलेलं असतं. ते पाहून तो हलकासा हसतो. मग तो हळूच झुकून तिच्या कपाळावर चुंबन घेतो आणि आपलं जॅकेट तिथंच ठेवून निघून जातो.
दुसरीकडे पायल आपल्या खोलीत झोपलेली असते तेव्हाच रोहन तिच्या खोलीत येतो. रोहन पायलच्या जवळ येऊन बसतो. पायलच्या गालांवर अश्रूंचे सुकलेले निशाण दिसत होते. रोहन तिच्या डोक्यावरून हलकेच हात फिरवतो. त्याच्या डोळ्यातही पाणी येतं. रोहन म्हणतो, आय एम सॉरी पायल, मला तुझ्याशी इतकं कठोरपणे वागायला नको होतं. त्या दिवशी जे झालं त्यानंतर मी घाबरलो होतो. चुकूनसुद्धा तुला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. रोहनच्या डोळ्यातून अश्रू ओघळतो. काही वेळ तो तिथेच बसून राहतो आणि मग स्वतःच्या खोलीत जाऊन झोपतो. रात्र असल्यामुळे रस्त्यावरही फारशी वाहतूक नव्हती. त्यामुळे रुद्राही 2:30 वाजेपर्यंत राठोड भवनमध्ये पोहोचतो आणि शांतपणे आपल्या खोलीत येऊन झोपतो. पुढच्या सकाळी रुद्राय वेळेवर उठून फ्रेश होतो. 9 वाजेपर्यंत तो मंदिरातून परत येतो. रुद्राय डायनिंग टेबलवर बसलेला असतो. लक्ष्मीजी आणि विशालजीही देखील तिथेच असतात. लक्ष्मीजी रुद्रायला आज रात्री सिओरला जायचं सांगतात. रुद्राय ठीक आहे म्हणत ऑफिससाठी निघून जातो. तर दुसरीकडे ईश्वरी नुकतीच उठलेली असते. तिला वाटतं की तिने रुद्रायला स्वप्नात पाहिलं होतं. तिला अजूनही ताप असल्यामुळे ती थोडी अशक्त वाटत होती. ईश्वरी मनात म्हणते, आता तर हा स्वप्नात सुद्धा दिसायला लागलाय, मी तिथे नसतानाही. ईश्वरी स्वतःचं डोकं हलवत, जाऊ दे काही असो, ती उठून बेडवर बसते. तेव्हाच तिची नजर बाजूला पडलेल्या जॅकेटकडे जाते. तिचे डोळे आश्चर्याने मोठे होतात. ती जॅकेट हातात घेते. हे जॅकेट तर त्याचंच आहे, म्हणजे तो खरंच इथे आला होता. ईश्वरी अजूनही हेच विचार करत असते. तेव्हाच तिला रुद्रायचं तिला रागावणं आणि स्वतःच त्याला मिठी मारणं आठवतं. ईश्वरी लगेच स्वतःच्या कपाळावर हात ठेवते. ती काही वेळ तशीच बसून राहते आणि मग उठून फ्रेश व्हायला जाते. काही वेळानंतर ती तयार होऊन खाली येते. ईश्वरी नाश्ता करत असतानाच लक्ष्मीजींचा फोन येतो. ईश्वरी म्हणते, हॅलो आई. लक्ष्मीजी म्हणतात, खुश राहा बाळा, आणि कशी आहेस? ईश्वरी म्हणते, मी ठीक आहे आई, तुम्ही कशा आहात? लक्ष्मीजी म्हणतात, आम्हीही ठीक आहोत बाळा. बरं ईश्वरी, आज रात्रीपर्यंत रुद्र तुला घ्यायला येतोय. ईश्वरी म्हणते, बरं आई ठीक आहे. आणि सगळे कसे आहेत आई? लक्ष्मीजी, सगळे ठीक आहेत बाळा, फक्त तू लवकर परत ये, तुझ्याशिवाय आमचं घर अगदी सुनं झालंय. ईश्वरी म्हणते, आम्ही उद्या लवकरच येऊ आई, तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. लक्ष्मीजी म्हणतात, ठीक आहे. बरं बाळा, आता आम्ही तुझ्या काकांशी बोलून त्यांनाही सांगतो. आधी तुला सांगावं म्हणून फोन केला. ईश्वरी म्हणते, हो आई ठीक आहे. त्यानंतर लक्ष्मीजी आनंदजीशी बोलतात आणि त्यांना रुद्राय येणार असल्याचं सांगतात. आनंदजी हॉलमध्ये येऊन सुमित्राजींना म्हणतात, सुमित्रा, आज जावई बापू ईश्वरीला घ्यायला येणार आहेत. सुमित्राजी म्हणतात, जी ठीक आहे, मी सगळी तयारी करते. हे ऐकून सुनीताजी ईश्वरीकडे पाहतात आणि म्हणतात, सुमित्रा का तयारी करणार? जिचा नवरा येतोय तीच स्वतः तयारी करेल. कबीरही तिथेच बसलेला असतो. तो लगेच म्हणतो, आत्या तुम्ही काय बोलतायत हे? सुनीताजी म्हणतात, बरोबरच बोलते, तिचा नवरा येतोय, आपल्या नवऱ्यासाठी जेवणसुद्धा बनवणार नाही का ती? कबीर म्हणतो, आत्या कदाचित तुम्ही विसरताय की ईश्वरीचं लग्न झालंय आणि ती फक्त काही दिवसांसाठी इथे आली आहे आणि तुम्ही तिलाच काम करायला सांगताय. ईश्वरी काहीच करणार नाही. सुनीताजी, हीच करेल. कोणतं काम तरी येतं का हिला, कोण जाणे. आनंदजी म्हणतात, ताई काय बोलताय तुम्ही? ती माझीही मुलगीच आहे आणि ती आपल्या घरात कोणतंच काम करणार नाही. तेव्हाच ईश्वरी म्हणते, मी करेन सगळं. कबीर म्हणतो, ईश्वरी? ईश्वरी म्हणते, नाही भैया, मी सगळं काम करेन, तू आणि काका काळजी करू नका. हे बोलून ईश्वरी आपल्या खोलीत निघून जाते. दुसरीकडे रुद्राय आपल्या ऑफिसमध्ये बसलेला असतो. तो काल रात्रीच्या आठवणींमध्ये हरवून हलकेच हसत होता. तर पायल आणि रोहन दोघेही आपापल्या केबिनमध्ये बसलेले होते. रोहनचं आज पायलशी फारसं बोलणं झालं नव्हतं आणि पायलनेही रोहनशी बोलणं टाळलं होतं, कारण तिला वाटत होतं की तो तिच्यावर रागावलेला आहे. रुद्राय विशालजींच्या केबिनमध्ये बसला होता. तो विशालजींना तो निघत असल्याचं सांगतो आणि संध्याकाळचे 7 वाजताच तिथून निघून जातो. दुसरीकडे ईश्वरी किचनमध्ये स्वयंपाक करत होती. अर्धा स्वयंपाक तयार झाला होता. रुद्राय भोपाळमधून निघाला होता. गाडी चालवत असतानाच तो काहीतरी विचार करत होता. रुद्राय कबीरला फोन करतो. कबीर म्हणतो, हॅलो रुद्राय, कसा आहेस? रुद्राय म्हणतो, जी भैया ठीक आहे, तुम्ही सांगा. कबीर म्हणतो, मीही ठीक आहे. कुठे आहेस सध्या?
रुद्राय म्हणतो, येतोय भैया, खरं तर ॲड्रेस विचारायचा होता म्हणून फोन केला. कबीर म्हणतो, अच्छा. कबीर त्याला ॲड्रेस सांगतो आणि ठीक आहे म्हणत फोन ठेवतो. रात्री 8:15पर्यंत रुद्राय आनंदजींच्या सुभेशन नगरमधल्या घरी पोहोचतो. तो कार पार्क करतो आणि डोरबेल वाजवतो. आनंदजी येऊन दरवाजा उघडतात. आज रुद्रायने डार्क ब्ल्यू शर्टसोबत ब्लॅक पॅन्ट घातली होती आणि त्यावर ब्लॅक लेदर जॅकेट घातलं होतं, ज्याची जीभ अर्धी उघडी होती. त्याचे केस थोडे विस्कटलेले होते. हातात नेहमीप्रमाणे ब्रँडेड घड्याळ आणि रुद्राक्षाचं ब्रेसलेट होतं. आनंदजी रुद्रायचे पाय स्पर्श करतात. रुद्राय म्हणतो, नमस्ते काका, असं हे सगळं करू नका. आनंदजी हलके हसत, नमस्ते बाळा, या आत. तुम्ही या घराचे जावई आहात आणि रिवाज तर पाळावेच लागतील. आनंदजी रुद्रायला हॉलमध्ये घेऊन येतात आणि बसायला सांगतात. रुद्राय एक नजर संपूर्ण घरावर टाकतो. घर खूप मोठं नव्हतं, पण खूप छान प्रकारे सजवलेलं होतं. हॉलच्या एका बाजूला किचन होतं आणि दुसऱ्या बाजूला 2 खोल्या होत्या, तर जिन्यावरून वर गेल्यावर आणखी 3 खोल्या होत्या. रुद्राय बसलेला असतानाच कबीर तिथे येतो. कबीर येताच रुद्राय उठून उभा राहतो. कबीर येऊन रुद्रायचे पाय स्पर्श करतो आणि मग त्याला मिठी मारतो. रुद्राय पुन्हा बसतो आणि कबीर त्याच्या समोरच्या सोफ्यावर बसतो. कबीर म्हणतो, आणि सांगा रुद्राय, काही त्रास तर झाला नाही ना? रुद्राय म्हणतो, नाही भैया. ईश्वरी अजूनही किचनमध्येच होती, पण कुठेतरी रुद्रायची नजर तिला शोधत होती. सुमित्राजीही येऊन रुद्रायला भेटतात. त्यानंतर त्या किचनमध्ये नाश्ता आणायला जातात. रुद्राय हॉलमध्ये बसून आनंदजी आणि कबीरसोबत गप्पा मारत होता. काही वेळातच सुमित्राजी नाश्ता आणून ठेवतात आणि तिथेच बसतात. आनंदजी रुद्रायला नाश्ता करायला सांगतात. रुद्राय म्हणतो, काका, मी ऑफिसमधून थेट इथे आलोय, त्यामुळे आधी फ्रेश व्हायचं आहे. हो हो नक्की. इतकं बोलून आनंदजी ईश्वरीला हाक मारतात. ईश्वरी आता किचनमधून बाहेर येते. तिने लोअर आणि टी-शर्ट घातला होता. तिने अजूनही रुद्रायकडे पाहिलं नव्हतं. ती आनंदजींजवळ येते आणि म्हणते, काय काका? बाळा, रुद्रायला तुझ्या खोलीत घेऊन जा. ईश्वरी म्हणते, हो. इतकं बोलून आनंदजी रुद्रायला ईश्वरीसोबत जायला सांगतात. ईश्वरी आपल्या खोलीकडे जाऊ लागते आणि रुद्राही तिच्या मागोमाग जातो. ईश्वरी खोलीत येऊन बेडवर बसते, तर रुद्राय वॉशरूममध्ये जातो. काही वेळानंतर रुद्राय फ्रेश होऊन बाहेर येतो. तो टॉवेल शोधत असतो. तेवढ्यात ईश्वरी त्याला टॉवेल देते. ईश्वरी पुन्हा बाहेर जायला वळते. तेव्हाच रुद्राय मागून तिचा हात पकडतो. ईश्वरी तशीच थांबते. ती मागे वळून पाहत नाही. रुद्राय तिच्याजवळ येतो आणि तिच्यासमोर उभा राहतो, पण अजूनही त्याने तिचा हात सोडलेला नसतो. तो म्हणतो, कशी आहेस? माझ्यावर रागावली आहेस का? ईश्वरी म्हणते, मी ठीक आहे, आणि मी तुमच्यावर का रागावेन? रुद्राय म्हणतो, कारण तो तुझा हक्क आहे, तू माझी पत्नी आहेस. ईश्वरी काहीच बोलत नाही. तेवढ्यात रुद्राय तिचा हात पकडून तिला आपल्या जवळ ओढतो आणि आपला हात तिच्या कमरेवर ठेवतो. त्यामुळे ईश्वरी त्याच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ येते. त्याचे श्वास तिला आपल्या चेहऱ्यावर जाणवत होते. ईश्वरीच्या हृदयाचे ठोके नेहमीपेक्षा थोडे वेगाने धडधडत होते. रुद्राय तिच्या डोळ्यात पाहत म्हणतो, आणि तुला समजावणं माझं कर्तव्य. मला काही विचारणार नाहीस? ईश्वरी म्हणते, तुम्ही कसे आहात? आई आणि काका कसे आहेत? रुद्राय म्हणतो, मी ठीक आहे आणि आई काका सुद्धा ठीक आहेत, आणि माझ्या बॅगमध्ये औषध ठेवली आहेत. ईश्वरी म्हणते, कसली औषधं? रुद्राय तिला म्हणतो, तापाची. तुला ताप होता ना? औषधांबद्दल ऐकताच ईश्वरीला कालची गोष्ट आठवते आणि रुद्रायची नजर अजूनही तिच्यावरच खिळलेली होती. ईश्वरी म्हणते, तुम्ही काल इथे का आला होता? रुद्राय म्हणतो, माझ्या बायकोला भेटायला आलो होतो. का यायला नको होतं का? ईश्वरी म्हणते, नाही, माझा तो अर्थ नव्हता. रुद्राय म्हणतो, बरं, तू बाल्कनीत का झोपली होतीस? ईश्वरी म्हणते, माहीत नाही, बसल्या बसल्या तिथेच झोप लागली. रुद्राय म्हणतो, माहिती आहे तुला माझं येणं आवडलं नसेल, पण खरंच मी फक्त तुला भेटायला आलो होतो. ईश्वरी म्हणते, काही हरकत नाही. ईश्वरी आता तिथून निघून जाणार. इतक्यात पुन्हा एकदा रुद्राय तिला थांबवतो आणि म्हणतो, एक गोष्ट सांगू? ईश्वरी म्हणते, काय? रुद्राय तिचे केस नीट करत, एवढी घाबरतेस का? तुला जेव्हा वाटेल, जे काही वाटेल ते तू माझ्याशी शेअर करू शकतेस. मी आहे तुझ्यासोबत, पण अशी शांत राहू नकोस. ईश्वरी म्हणते, माझ्यासाठी हे खूप कठीण आहे. मला भीती वाटते. का वाटते याचं कारण तुम्हालाही माहीत आहे.
रुद्राय म्हणतो, खरं सांगू तर मला त्या माणसाबद्दल जाणून घ्यायचं आहे, पण तुला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा सांग. मी तुला कधीच जबरदस्ती करणार नाही. तू स्वतंत्र आहेस आणि सुरक्षितही. ईश्वरी म्हणते, थँक्यू, मी प्रयत्न करेल. काही वेळानंतर आय थिंक नाऊ वी हॅव टू गो. रुद्राय होकारार्थी मान हलवतो आणि मग तो ईश्वरीपासून थोडा दूर होतो. दोघेही खाली येतात. सुमित्राजी रुद्रायला नाश्ता देतात. आनंदजी आणि कबीरही तिथेच बसलेले असतात. ईश्वरी किचनमध्ये निघून जाते. तेवढ्यात सुनीताजीही आपल्या खोलीतून बाहेर येतात. त्या रुद्रायला भेटतात. सगळे काही वेळ गप्पा मारतात. रात्रीचे 10 वाजले होते आणि सुमित्राजी सगळ्यांना जेवणासाठी बोलावतात. रुद्राय आणि बाकी सगळे डायनिंग टेबलवर बसतात. सुमित्राजी सर्वांना जेवण वाटतात. तेव्हाच रुद्रायला कळतं की आजचं संपूर्ण जेवण ईश्वरीने एकटीने बनवलं आहे. सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर रुद्राय आनंदजी आणि कबीरसोबत गप्पा मारत बसतो, तर ईश्वरी किचनमध्ये जाऊन सुमित्राजींना मदत करू लागते. सुमित्राजी आपल्या खोलीत निघून गेलेले असतात. किचनचं काम आटोपल्यावर सुमित्राजी आणि ईश्वरी दोघीही बाहेर हॉलमध्ये येतात. त्या दोघीही काही वेळ तिथे बसतात आणि मग सगळेजण आपापल्या खोल्यांमध्ये निघून जातात. ईश्वरी काही वेळासाठी बाल्कनीत येऊन बसते, तर रुद्राय कपडे बदलण्यासाठी वॉशरूममध्ये जातो. काही वेळानंतर तो लोअर आणि टी शर्ट घालून बाहेर येतो. खोलीत येताच त्याला ईश्वरी दिसत नाही. रुद्रायच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा उमटते. तो ईश्वरीची शॉल घेतो आणि बाल्कनीत येतो. तो शालने ईश्वरीला झाकत तिच्याजवळ बसतो. रुद्राय तिला म्हणतो, औषध घेतलंस का तू? ईश्वरी त्याच्याकडे पाहत, अजून नाही. ईश्वरीचं उत्तर ऐकून रुद्राय खोलीत येतो आणि औषध व पाण्याचा ग्लास घेऊन पुन्हा तिच्याजवळ जातो. तो तिला औषध देतो. ईश्वरी औषध घेते आणि ग्लास बाजूला ठेवून पुन्हा शांतपणे बसते. रुद्राय तिला म्हणतो, तुला थंडी नाही वाजत का? ईश्वरी म्हणते, का? तू नेहमी अशी बाल्कनीत येऊन बसतेस म्हणून. ईश्वरी म्हणते, मला बाल्कनीत एकटं बसायला आवडतं. इथे शांत वाटतं आणि कदाचित म्हणूनच मला बाकीचं काही जाणवत नाही. रुद्राय तिला म्हणतो, काही हरकत नाही. तुला जसं राहायचं असेल तसं राहा, मी आहेच. आपलं वाक्य रुद्राय मध्येच थांबवतो, तर दुसरीकडे ईश्वरी त्याच्याकडे पाहत राहते. दोघेही तिथे बसलेले असतानाच अचानक रुद्राय वॉशरूमकडे धावत जातो. त्याला उलटी होत होती. ईश्वरी ही लगेच त्याच्या मागे वॉशरूममध्ये जाते. ती त्याच्या पाठीवर हलक्या हाताने चोळू लागते. उलटी करून रुद्राय पुन्हा खोलीत येतो. रुद्रायने जेव्हापासून रात्रीचं जेवण केलं होतं तेव्हापासून त्याला काहीतरी विचित्र जाणवत होतं, पण त्याने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं होतं. ईश्वरी त्याला म्हणते, काय झालं? तुम्ही ठीक आहात ना? रुद्राय म्हणतो, हो हो, मी ठीक आहे. ईश्वरी त्याला आराम करायला सांगते. रुद्राय अजूनही तिथेच उभा होता. त्याला थोडं जडजड वाटत होतं. तो खोल श्वास घेऊ लागतो. एका हाताने छाती चोळत तो श्वास घेत होता. ईश्वरीला काही समजत नव्हतं की तिने काय करावं. रुद्रायचे डोळे लाल झाले होते आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तो बेडकडे येत असतानाच त्याचं डोकं गरगरू लागतं आणि रुद्राय तिथेच खाली कोसळतो. सगळं इतकं पटकन घडतं की ईश्वरीला काही समजत नाही. ती तिथे स्तब्ध उभी होती. थोड्या वेळाने रुद्राय पडताच ईश्वरी लगेच त्याच्या जवळ येते. ती त्याच्या गालावर हलकेच ठोपटत म्हणते, काय झालं तुम्हाला? डोळे उघडा. पण रुद्रायकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. ईश्वरी घाबरून जाते. ती पुन्हा म्हणते, डोळे उघडा, प्लीज उठा. यावेळीही तिला काहीच उत्तर मिळत नाही. जास्त घाबरल्यामुळे ईश्वरीचे हात थरथरू लागतात आणि तिचा श्वासही वेगाने चालू होता. ईश्वरी कशीबशी उठते आणि आपल्या हँडबॅगमधून औषध काढून पाण्याचा ग्लास घेते, पण ती औषधं घेणार इतक्यात गोळी तिच्या हातून खाली पडते. ईश्वरी औषध घेऊन तिथेच जमिनीवर बसते. औषध घेतल्यानंतर ती खोल श्वास घेऊ लागते. काही मिनिटातच ती थोडी सामान्य होते. ईश्वरी पुन्हा एकदा रुद्रायजवळ येते आणि म्हणते, प्लीज उठा. आता ईश्वरी आणखी थांबू शकत नव्हती. ती धावतच आपल्या खोलीतून बाहेर येते आणि कबीरच्या खोलीपाशी जाते. ईश्वरी दरवाजा ठोठावते. कबीर अजून जागाच होता, त्यामुळे तो लगेच दरवाजा उघडतो. दरवाजा उघडताच कबीर म्हणतो, काय झालं ईश्वरी? तू एवढी घाबरलेली का आहेस? ईश्वरी म्हणते, भैया माझ्यासोबत चल. कबीर तिला म्हणतो, काय झालं? रुद्रायने काही केलं का?
ईश्वरी म्हणते, भैया प्लीज चला ना. कबीर म्हणतो, ठीक आहे चल. कबीर ईश्वरीसोबत तिच्या खोलीत येतो. तो पाहतो तर रुद्राय जमिनीवर पडलेला असतो. कबीर आणि ईश्वरी मिळून रुद्रायला उचलतात आणि बेडवर झोपवतात. रुद्राय रोज वर्कआउट करत असल्यामुळे ईश्वरीला त्याला एकटीला उचलणं शक्य होत नाही. परिस्थिती पाहून कबीर लगेच आपल्या फॅमिली डॉक्टरांना फोन करतो आणि त्यांना घरी बोलावून घेतो. कबीर ईश्वरीला म्हणतो, ईश्वरी काळजी करू नकोस. रुद्रायला काय झालं ते सांग मला. ईश्वरी म्हणते, भैया माहीत नाही. आधी त्यांना उलटी झाली. त्यानंतर जेव्हा ते खोलीत आले तेव्हा ते श्वास घेण्याचा प्रयत्न करत होते आणि अचानक बेशुद्ध झाले. कबीर म्हणतो, मी डॉक्टरांना फोन केला आहे. ते येतच असतील. तू काळजी करू नकोस. साधारण 20 मिनिटानंतर डोरबेल वाजते. कबीर लगेच खाली येऊन दरवाजा उघडतो. डोरबेलचा आवाज ऐकून घरातील बाकीचे लोकही आपल्या खोल्यातून बाहेर येतात. आनंदजी बाहेर येत म्हणतात, डॉक्टर तुम्ही यावेळी इथे. कबीर, काय झालं बाळा. कबीर म्हणतो, काही नाही पप्पा, रुद्रायची तब्येत बिघडली आहे. आनंदजी, रुद्रायला काय झालं. आताच तर तो अगदी ठीक होता. कबीर म्हणतो, माहीत नाही, तो बेशुद्ध झाला आहे. आनंदजी डॉक्टरांना वर येण्याचं सांगतात. सगळेजण डॉक्टर आणि कबीरसोबत ईश्वरीच्या खोलीत येतात. ईश्वरी अजूनही रुद्रायच्या जवळच बसलेली असते. डॉक्टरांना पाहताच ती थोडी मागे सरकते. डॉक्टर रुद्रायला तपासतात आणि मग त्याला एक इंजेक्शन देतात. कबीर म्हणतो, अंकल रुद्रायला काय झालं आहे. डॉक्टर त्याला म्हणतात, काळजी करण्यासारखं काही नाही. यांना ॲलर्जी झाली आहे. कदाचित चुकून यांनी काहीतरी असं खाल्लं असेल ज्यामुळे ॲलर्जी झाली असेल. बाकी मी इंजेक्शन दिलं आहे. सकाळपर्यंत हे पूर्णपणे ठीक होतील. कबीर म्हणतो, अंकल काही औषधसुद्धा द्यायचं आहे का. डॉक्टर कबीरला एक छोटं पाकिट देतात आणि म्हणतात, यात औषध आहेत. सकाळी यांना काही त्रास झाला तर देऊन टाका. कबीर म्हणतो, जी थँक्यू अंकल. इतकं बोलून कबीर डॉक्टरांना गेटपर्यंत सोडायला जातो. ईश्वरी अजूनही तिथेच उभी होती. सुनीताजी ईश्वरीकडे रागाने पाहत म्हणतात, नक्की हिनेच काहीतरी केलं असेल. कोण जाणे कशी आहे ही. नवऱ्याची सुद्धा नीट काळजी घेता येत नाही हिला. सुनीताजी ईश्वरी जवळ येतात आणि म्हणतात, कुठे तू जेवणात काही मिसळलं तर नव्हतंच ना. काय केलंस तू सांग. ईश्वरी म्हणते, आत्या मी काही केलं नाही. आत्या अजूनही ईश्वरीला बोलतच होत्या. तेवढ्यात कबीर तिथे येतो. कबीर आत्याकडे पाहत थोड्या मोठ्या आवाजात म्हणतो, सगळेजण आपल्या खोलीत जाऊन झोपा. सुनीताजी काही बोलणार इतक्यात आनंदजी म्हणतात, कबीर बरोबर बोलतोय. सगळेजण झोपा. सकाळी रुद्राई उठेल तेव्हा त्यांनाच विचारू. आनंदजींचं बोलणं ऐकून सुनीताजी आणि सुमित्राजी आपल्या खोलीत निघून जातात. आनंदजी ईश्वरीजवळ येतात आणि म्हणतात, तूही आराम कर बाळा. सकाळी बोल रुद्राईशी. आणि तेही आपल्या खोलीत निघून जातात. कबीर ईश्वरीजवळ येतो आणि तिला औषध देतो. तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतो, बच्चा काळजी करू नकोस. तुला हवं असेल तर तू माझ्या खोलीत जाऊन आराम कर. मी इथे थांबतो. ईश्वरी म्हणते, नाही भैया तू झोप, मी आहे इथे. कबीर म्हणतो, ठीक आहे, गुड नाईट. ईश्वरी म्हणते, गुड नाईट भैया. कबीरही आपल्या खोलीत निघून जातो. ईश्वरी दरवाजा बंद करून पुन्हा आत येते आणि रुद्राईजवळ बसते. आज ईश्वरीने पहिल्यांदाच रुद्राईला इतक्या बारकाईने पाहिलं होतं. ईश्वरीचं मन हे मानायलाच तयार नव्हतं की रुद्राई तिच्या वडिलांच्या मृत्यूचं कारण आहे. पण तिचं डोकं मात्र तिच्या विरुद्ध बंड करत होतं. ईश्वरीच्या डोळ्यातून झोप पूर्णपणे उडून गेली होती. रुद्राईने बोललेल्या गोष्टी तिच्या मनात सतत फिरत होत्या. ईश्वरी तिथेच बसून रुद्राई शुद्धीवर येण्याची वाट पाहत होती. तर आता पुढच्या भागामध्ये रुद्राईला नक्की काय झालं, कशाची ॲलर्जी झाली हे आपल्याला कळेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.